इयत्ता तिसरी मंथन चॅप्टर नंबर 3 विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण असं म्हणतो. नामाबद्दल जे विशेष माहिती सांगते त्याला काय म्हणतो? विशेषण. पहिलं असतं आपलं नाम, पहिलं चॅप्टर होतं नाम, दुसरं आहे सर्वनाम आणि तिसरं आहे विशेषण. तर सर्वनाम आपण नामाच्या जागी जो शब्द यूज केला जातो त्याला काय म्हणतो? सर्वनाम. आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतो? विशेषण. आता जसं बघा इथे दिलंय चपळ हरिण. हरिण कसं आहे? चपळ आहे. तर हा चपळ जो शब्द आहे तो काय विशेषण आहे आणि हरिण काय झालं? नाम. ठीक आहे. बलाढ्य मुंगी. बलाढ्य झालंय विशेषण आणि मुंगी काय झाली? नाम. मुंगी काय आहे? नाम. नामासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण. प्रामाणिक. प्रामाणिक कोण आहे? मुलगा. मुलगा कसा आहे? प्रामाणिक आहे. मुलगा इथे झालंय नाम आणि प्रामाणिक झालंय विशेषण. ठीक आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो. आता इथे काय विशेषण दिलेत? नामासोबत नाम आहे आणि विशेषण आहे. पदार्थ. पदार्थ कसे? उघडे आहे. तर पदार्थाबद्दल जी माहिती सांगितली त्याला काय म्हटले? विशेषण. रुपये. किती रुपये? 100 रुपये. तर 100 काय झालं? विशेषण. ऊन कसे? कडक आहे. कडक काय झालं? विशेषण. कोला लबाड. कोला कोला आहे नाम आणि लबाड झालंय विशेषण. कपाट नाम लाकडी विशेषण. कपाट कसे? तर लाकडी आहे, लोखंडी आहे. जसे कसं आहे? मोठा आहे, छोटा आहे. जे काही वर्ड्स आपण शब्द वापरतो त्याला काय म्हणतात? ते विशेषण. काय म्हणतो? विशेषण. ठीक आहे. दरी. दरी कशी आहे? खोल आहे. रात्र. रात्र कशी आहे? अंधारी आहे. ढग काळे आहे. दिशा दश आहे. पडदा रुपेरी आहे. गाव छोटेसे आहे, मोठे आहे. त्याच्यानंतर आवाज फसाडा आहे. एखाद्याचा आवाज गोड असतो तर गोड पण काय झालं असतं? विशेषण झालं. साखर कशी आहे? गोड आहे. गोड काय झालं? विशेषण. शेत कसे आहे? हिरवेगार आहे. तर शेताबद्दलची माहिती सांगते त्याला काय म्हणतो आपण? विशेषण. हिरवे काय झालं? विशेषण. मळे कसे आहे? सुंदर आहे. सुंदर काय झालं? विशेषण. आता बघा व्यवसाय 3 विशेषणावर आधारित प्रश्न दिलेले आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द पर्याय यातून शोधा आणि लिहा. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण? विशेषण. काय उत्तर येईल? विशेषण. नंतर प्रश्न दिला आहे खालीलपैकी नाम व विशेषण यांची योग्य जोडी निवडा. आता कोला इथे कसा आहे? लबाड आहे. ससा मोठा आहे. हत्ती रंगीबिरंगी आहे. हरिण चपळ आहे. तर याच्यामध्ये कोला कसा आहे? लबाड. हरिण कसा आहे? चपळ. हत्ती रंगीबिरंगी आहे का? नाही. ससा मोठा आहे का? नाही. तर याच्याबद्दल योग्य जोडी कोणती आहे? अ आणि ड. तर ऑप्शन नंबर अ आणि ड कुठे? 4 नंबर. नंतर बघा प्रश्न तिसरा दिलाय. पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. मुग्धा अभ्यासात हुशार आहे. विशेषण ओळखायला सांगितलं म्हणजे मुग्धा काय आहे? नाम आहे आणि अभ्यासात हुशार आहे. हुशार काय झालंय? विशेषण. आताच आपण बघितलंय. तर हुशार आणि हुशार जो शब्द आहे फक्त अ योग्य आहे. ठीक आहे. पुढील शब्द गटातील विशेषण ओळखा. तर कोणते कोणते विशेषण आहे ते? गोड, कडक, शूर. सर्व पर्याय बरोबर. आता याच्यामध्ये सगळेच विशेषण आहे. गोड पण आहे, कडक पण आहे आणि शूर पण. हे पण विशेषण आहे म्हणजे ऑप्शन नंबर काय येईल? 4. तर नंतर प्रश्न दिलाय 5वा. पुढील शब्दातील यादीतील एकूण किती विशेषणे आहेत? इथे यादी दिलेली आहे. याच्यामध्ये किती विशेषणे आहेत ते तुम्हाला सांगायचे. आता इमारत जी आहे ती कशी आहे? नाम आहे. थंडगार काय झालं? विशेषण. इथे झालं 1 नंबर. कडबा नाम आहे. उंच विशेषण आहे. रशीद बलाढ्य 3 आणि जंगल हे पण काय? विशेषण नाम आहे. तर याच्यामध्ये जे विशेषणे आहे ते थंडगार, उंच आणि बलाढ्य. तर किती झाले? 3. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? रंगीबिरंगी फुले आहे. सुदृढ शरीर आहे. 12 महिने आहे. शांत सिंह आहे. तर याच्यामध्ये चुकीची जोडी जी आहे ती कोणती आहे? 12 महिने. प्रश्न 7 व 8 साठी सूचना दिल्या आहेत. रिकाम्या जागी खालील पर्यायातून योग्य विशेषण निवडा.
सर्व प्राण्यात मानव आहे. कसा आहे मानव? बलवान आहे, सुंदर आहे, हुशार आहे, भित्रा आहे. कसा आहे? तर मानव हुशार आहे. कसा आहे? हुशार आहे. प्रश्न 8 दिलाय, समुद्रात डॅश पाणी असते. कसं असते समुद्रात? खारट पाणी असतं. सगळ्यांना माहिती असायला पाहिजे हा प्रश्न. समुद्रामध्ये पाणी कसं असतं? खारट असतं की गोड असतं? खारट. प्रश्न क्रमांक 9 आणि 10 साठी सूचना दिल्या आहेत. खालील गटातील विशेषणे ओळखा. जास्वंद, फुले, बाग, रंगीबिरंगी. तर याच्यामध्ये जास्वंद, फुले आणि बाग हे नाम आहेत. रंगीबिरंगी काय झाले? विशेषणे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न 10 दिला आहे, हत्ती, सोंड, बलाढ्य आहे. तर याच्यातील विशेषण आहे बलाढ्य. ठीक आहे. प्रश्न 11 व 13 साठी सूचना दिल्या आहे. खालील प्रश्नात डावीकडे दिलेल्या नामासाठी योग्य विशेषणाची निवड करून त्याचे पर्याय क्रमांक शोधा. आता बगीच्यासाठी आपण काय वापरतो? मोठा आहे, शांत आहे, रंगीबिरंगी आहे, थंडगार आहे. काय वापरतो? रंगीबिरंगी का मोठा? बगीचा कसा आहे? मोठा आहे. मोठा म्हणू शकतो ना. आकाश कसे आहे? सफेद आहे, निर्भर आहे, पिवळे आहे, चांदण्याचे आहे. कसे आहे? देखो यहाँ पे 11वा प्रश्न दिला होता बगीचा. बगीचा कसा आहे आपला? तर मोठा आहे, शांत आहे, रंगीबिरंगी आहे, थंडगार आहे. बगीचा कसा असतो? तर रंगीबिरंगी असतो. आकाश सफेद आहे, निर्भर आहे, पिवळे आहे, चांदण्याचे आहे. कशाचे असते आकाश? निर्भर असते. कसं असतं? निर्भर. तर ससा. ससा कसा असतो? मोठा आहे, शूर आहे, भित्रा आहे, हिंसा आहे. तर ससा काय? भित्रा आहे. परत एकदा प्रश्न क्रमांक 1 पासून चेक करत घ्या. बरोबर व्यवस्थित आहे का? खालील जागी योग्य शब्द पर्यायातून शोधा. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण? विशेषण म्हणतो. खालीलपैकी नामविशेषण यांची योग्य जोडी कोणती? तर कोल्हा लबाड आहे, ससा मोठा आहे, हत्ती रंगीबिरंगी आहे की हरिण चपळ आहे. तर याच्यामध्ये कोल्हा लबाड आहे आणि हरिण चपळ आहे हे दोन पर्याय बरोबर होते. फक्त अ आणि ड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 दिला होता. पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. मुग्धा अभ्यासात हुशार होती. तर इथे हुशार फक्त अ बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर 3. पुढील शब्द गटातील विशेषण ओळखा. तर विशेषण बघा इथे सगळेच विशेषण आहे. गोड, कडक आणि शूर हे तिन्ही पण विशेषण आहे म्हणून सर्व पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 5 दिला होता. पुढील शब्दांच्या यादीत एकूण किती विशेषणे आहे? तर इमारत ही जी आहे ते नाम आहे, थंडगार विशेषण आहे, कडबा हे नाम आहे, उंच विशेषण आहे, रशीद नाम आहे, बलाढ्य विशेषण आहे. तर याच्यामध्ये जंगल पण नाम आहे. म्हणजे बलाढ्य, उंच आणि थंडगार हे 3 काय झाले? विशेषण आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6 दिलाय. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? तर रंगीबिरंगी फुलं आहेत, सुदृढ आपण शरीर म्हणतो, 12 महिने आहे. बरोबर. तर इथे ऑप्शन नंबर 4 दिले. शांत सिंह. सिंह हा शांत असतो का? नाही. तर इथे चुकीची जोडी कोणती होईल? शांत सिंह. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आणि 8 साठी दिले. रिकाम्या जागी खालील पर्यायातून योग्य विशेषणे निवडा. सर्व प्राण्यांमध्ये मानव कसा आहे? हुशार आहे. तर ऑप्शन नंबर 3. समुद्राचे पाणी कसे आहे? खारट आहे. 9 आणि 10 साठी दिलंय. खालील विशेषणे ओळखा. तर 9 साठी दिलं होतं जास्वंद, फुले, बाग आणि रंगीबिरंगी. याच्यामध्ये जे विशेषण आहे ते काय? रंगीबिरंगी. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर हत्ती, सोंड, बलाढ्य आहे. तर बलाढ्य याच्यामध्ये विशेषण आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13, 11 आणि 13 साठी दिलंय. बगीचा. बगीचा कसा आहे तुमचा? रंगीबिरंगी आहे, आकाश आहे, निर्भर आहे आणि ससा भित्रा आहे.